नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात अलका मोकाशी यांची कादंबरी गुंतवळ. श्रोते हो, या कादंबरीबद्दल प्रख्यात साहित्यिक डॉक्टर रवींद्र शोभणे, जे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे अंमळनेर इथे झालं त्याचे अध्यक्ष होते, ते प्रस्तावनेत म्हणतात की हे एक सोज्वळ कुटुंब कथा आहे. अलका मोकाशी यांची ही कादंबरी कुटुंब कथेचं महत्त्व विशद करणारी कादंबरी आहे. कट्टर स्त्रीवादी लेखिकांचा अपवाद वगळता बहुतेक लेखिकांच्या लेखनाचा विचार करता त्यांच्या लेखनात कुटुंब ही पार्श्वभूमी अधिक महत्त्वाची असते. एवढंच नाही तर स्त्रीवादी लेखनातही कुटुंब ही संस्था त्या कथेच्या मध्यभागी असते. कारण भारतीय माणसाच्या अस्तित्वाच्या मुळाशी कुठल्याही अर्थानं का असेना पण भक्कमपणे उभे असते ती ही व्यवस्था. म्हणून गुंतवळ ही अलका मोकाशी यांची कादंबरी अर्थपूर्णरित्या उभी राहते. श्रोते हो, अलका मोकाशींच्या गुंतवळ या कादंबरीला आजवर 3 पुरस्कार मिळालेले आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहित्य सेवा पुरस्कार फलटणचा एक पुरस्कार आहे. त्यानंतर श्री चक्रधर स्वामी उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार शेवाळा इथला पुरस्कार आहे. आणि तिसरा पुरस्कार मराठा मंदिर साहित्य शाखा सेंट्रल मुंबई यांचा तिसरा पुरस्कार या कादंबरीला प्रदान करण्यात आलेला आहे. चला श्रोते हो, सुरू करूयात अलका मोकाशी लिखित गुंतवळ भाग पहिला. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. या कादंबरीचा प्रत्येक भाग लाईक करा, प्रत्येक भागावर कमेंट करा, प्रत्येक भाग आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअरही करा. ऐकूयात अलका मोकाशी लिखित गुंतवळ भाग पहिला. बसल्या बसल्या डोळा लागतच होता तो गडबड ऐकू आली. नागपूर स्टेशन आलं होतं. झोपले नव्हतेच म्हणा, असंच आपलं डोळे मिटून मागे टेकले होते. कधी नव्हे ती गाडी बरोबर 3:25ला पोहोचली होती. सामान जास्त नव्हतंच माझं. एक एअरबॅग आणि पर्स. एका छोट्याशा बॅगमध्ये खाण्याचं थोडंसं सामान होतं, बाकी काही नाही. जास्त सामान मी घेतच नाही हल्ली. मुली ओरडतात, कशाला साड्या बिड्या एवढ्या घेऊन येते म्हणून. मग आपले 4-5 ब्लाऊज घेऊन जाते आणि त्यांच्यात साड्या वापरते. गाडीतनं उतरले तर गार वारा सुटला होता. आभाळही भरून आलं होतं. पण का कोण जाणे, आज उदास उदास वाटत होतं. पुण्यातनं निघाले ना तेव्हाच मी मुलींना म्हटलं की आज माहिती नाही ग असं बेचैन का होतंय ते. नागपुरात कधी पोचते आणि कधी नाही असं झालंय मला. सुमनची आठवण येते सारखी. फोनवरही बोलणं नाही झालं इतक्यात. काय बोलणार म्हणा, ती बोलतच नाही हल्ली. माझी सुमन हरवली ग कुठेतरी. तब्येत तर ठीक असेल ना? हा ग आई, असं का म्हणतीयस? ठीक असेल सुमन मावशी. तू शांतपणे जा, नाही तर आम्हाला तुझी काळजी लागून राहील. स्टेशनच्या बाहेर आले तर बापरे, आभाळ केवढं भरून आलं होतं. वरती बघितलं तर आभाळ डोक्याच्या अगदी जवळ आल्यासारखं वाटत होतं. समोरच ऑटो रिक्षावाले उभे होते. मला बघून आलेच जवळ. एकाशी बोलतच होते तेवढ्यात पाऊस कोसळलाच जणू. जमा झालेलं पाणी कसं एकदम पडतं ना, तशा धारा होत्या पावसाच्या. काहीच सुचेनासं झालं होतं. पावसाची वेळ बघून रिक्षावाला अव्वाच्या सव्वा पैसे मागत होता. पण मीही घासाघीस न करता तो म्हणेल तेवढे पैसे द्यायला तयार झाले आणि बसली एकदाची रिक्षात. पाऊस कमी होईपर्यंत वाट बघण्याचा धीर माझ्यात अजिबात नव्हता. सगळे डोळे, कान, मन माझ्या सखीकडे, सुमनकडे लागलेलं होतं. खूप भयंकर जोरात पाऊस येत होता. जोरजोरात विजा कडकडत होत्या. रस्त्यावर खूप पाणी साचलं होतं. रस्ताभर विजांचा नुसता गडगडाट होत होता. खूप घाबरल्यासारखं झालं होतं. असं वाटत होतं आज तर वीज पडणार नक्की अंगावर.
वरती आभाळाकडे बघायची हिंमत होत नव्हती. भयाण वातावरण झालं होतं. बरं कुठे थांबण्यात अर्थ नव्हता. उतरून जाईपर्यंत तशीही भिजलेच असते. कशीबशी घरी जाऊन पोचले. रिक्षा घराच्या गल्लीकडे वळली तेव्हापासनं माझं लक्ष सुमनच्या घराच्या दिशेनं वळलं होतं. एकदम रिक्षा घराबाहेर थांबली तेव्हा मी भानावर आले. त्याला पैसे देऊन फाटकाचं कुलूप उघडेपर्यंत भिजले. घरात गेले पण मन इतकं कासावीस झालं होतं की आधी साडी बदलावी, हातपाय धुवावे, काही भानच राहिलं नाही. सरळ मागचं दार उघडून अंगणात गेले आणि सुमनच्या घराकडे बघायला लागले. खरंच तिच्या घरी काहीतरी गडबड दिसत होती. कुणीतरी आत बाहेर करताना दिसत होतं. त्यांच्या हालचालीवरून तरी काहीतरी गंभीर असावं असं वाटत होतं. फोन करावा असं वाटून गेलं क्षणभर, पण म्हटलं नको. कुणी उचलला, नाही उचलला फोन तर मनाला रुखरुख लागून राहील. त्यापेक्षा जाऊनच बघूया. मनात नको ते वाईट विचार येत होते. धडधड व्हायला लागली होती. अंघोळ करून जरा फ्रेश झाले. देवाजवळ दिवा लावला, हात जोडले. या क्षणी देवाजवळ एकच मागणं होतं की देवा माझ्या सुमनला सुखरूप असू दे. काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून मुलींनी दिलेलं बरंच काही होतं ना तेच काढलं, पण मन होईना. कसंबसं तोंडात कोंबलंच जवळपास. पावसाने जरा विश्रांती घेतली होती तरी आभाळात ढग होतेच. चहा घेतला आणि दाराला कुलूप लावून सुमनच्या घराकडे निघाले. शेजारच्या वहिनीने तेवढ्यात आवाज दिला पण माझं लक्षच नव्हतं. परत एकदा त्यांनी जोरात विचारलं, अगं कुठे निघाली वैजू एवढ्या घाईने? आत्ताच आली आहेस ना? मी नुसतं त्यांच्याकडे पाहत राहिले. काही सुचेच ना बोलायला. अहो काही नाही, सुमनकडे जातीये वहिनी. काहीतरी गडबड दिसतीये. बघून येते जरा. अगं बाई हो का? काही माहीतच नाही हो. बरं बरं जाऊन ये. आणि जाऊन आलीस की सांग हां, तिची तब्येत कशी येते. मी झपझप पावलं टाकतच गेले. माझ्या घराची मागची ओळ संपली की तिचंच घर होतं. फाटकापाशी गेले खरी पण आत जायला मन घाबरत होतं. सुमन नक्की ठीक असेल ना? आपल्याशी बोलेल ना? काही अघटित तर नसेल ना घडलं? एक ना अनेक वाईट विचार मनात येत होते. मनाचा हिय्या करून आत गेले. खूप भयाण शांतता पसरलेली होती. हॉलमधून सुमनच्या खोलीकडे वळले. खूप जण उभे होते तिथे. तिचे लहान बहीण भाऊ विनीत आणि आदिती, तिचा मधला दीर मुकुंदा, केदार, संपदा सगळेच होते. डॉक्टर आलेले होते. मी आत गेले तेव्हाच नेमके डॉक्टर बाहेर निघत होते. सुमन शांत होती. सगळ्यांचे चेहरे पडलेले होते. केदारचे डोळे पाण्याने गच्च भरले होते. जमिनीला पाय खेळल्यासारखा तो उभा होता. त्याला मला बघून आश्चर्य वाटलं. संपदाही तिथेच उभी होती, पण तिने माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं. केदार मात्र बोलला माझ्याशी, अरे मावशी, कधी आला तुम्ही? पुण्याला गेला होता ना? आई आठवण काढत होती तुमची. म्हणजे? मी सुमनकडे नीट पाहिलं. आई गेली मावशी. त्याला हुंदका आला. माझेही डोळे डबडबले. मी त्याच्या पाठीवर हात ठेवला. त्याला एकदम रडूच कोसळलं. त्याचं काय सांत्वन करू मला कळेना. तरीही 2 शब्द मुलांशी बोलावं म्हणून म्हटलं, अरे तू तुझ्याकडून केलीस ना आईची सेवा, बास. नको मनाला लावून घेऊस. तिचे आशीर्वाद असणारच आहेत तुझ्या पाठीशी. तेवढ्यात संपदानं केदारला काहीतरी खूण केली. केदारने मानेनीच होकार दिला तिला. विनीतनी माझ्याकडे बघितलं आणि भरून आलं त्याला. सुमनची मैत्रीण म्हणून मलाही तो बहिणीसारखं मानायचा. ताई गेली म्हणून डोळे पुसायला लागला. त्याच्याही पाठीवर हात ठेवला. बरं झालं तू होता शेवटच्या क्षणी. मीच नेमके नव्हते. मलाच खूप रडायला येत होतं. सैरभैर झाले होते. सुमनचा चेहरा अगदी निस्तेज वाटत होता. तिच्या चेहऱ्यावरनं हात फिरवला आणि मला भडभडून आलं. डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं. तिच्या जीवनाचा संघर्ष मी पाहिला होता, त्यामुळे मला अजूनच वाईट वाटत होतं.
बोल ना ग सुमन एकदा. बघ ना ग माझ्याकडे. मी सांगून गेले होते ना तुला, येते लवकर जाऊन पुण्याला म्हणून. तू माझी वाट नाही पाहिलीस. एकटी सोडून गेलीस मला. मी खूप ढसाढसा रडत होते. आदिती पण ताई म्हणून खूप रडत होती. सुमन तिची मोठी बहीण असली तरी ती आदितीला मुलीसारखी जपत होती. मी तिच्या जवळ गेले, तिला जवळ घेतलं. माझ्या गळ्यात पडून ती खूप रडली. माझे अश्रू आवरत नव्हते. डोळे पुसता पुसता माझं लक्ष संपदाकडे गेलं. ती आमच्याकडे काहीशा रागानं बघत होती. तिला घाई लागली होती सुमनचे हातपाय बांधायची. जसं काही ती वाटच बघत होती सासूच्या मरणाची. सुमनचे एकदाचे हातपाय बांधून तिला हॉलमध्ये आणून ठेवायचं होतं. आमच्या रडण्याचा तिला त्रास होत होता. तिच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेश सुद्धा दिसत नव्हता. शेवटी विनीत आणि केदारने मिळून तिचे हातपाय बांधले आणि तिला हॉलमध्ये आणून ठेवलं. हळूहळू घरात लोकांची गर्दी व्हायला लागली होती. आजूबाजूच्या लोकांना जसं जसं कळत होतं तसे तसे लोक बघायला येत होते. केदारशी काही बोलून जात होते. खरं म्हणजे मला तिथे खूप गुदमरल्यासारखं व्हायला लागलं होतं. तिथे राहण्यात काही अर्थ वाटत नव्हता. सगळंच संपलं होतं. पण परत या घरात येणं होईल नाही होईल. सुमनचा देह आहे तोपर्यंत थांबावं म्हणून तिथून पाय निघत नव्हता. इकडे तिकडे फोन करून कळवणं चाललं होतं. संपदाच्या माहेरची मंडळी लगेच येऊन पोचली होती, पण सुमनच्या जीव का प्राण मुली विनया आणि मीनाला मात्र अजून कळवलेलं नव्हतं. अरे पहिले मुलींना कळवा ना, कुणीतरी बोललं. सारखं तोंडापर्यंत येत होतं केदारला म्हणावं की अरे आधी बहिणींना कळव, त्यांना यायला वेळ लागेल. पण म्हणायची हिंमत होत नव्हती. तो आपला बायकोच्या मागे मागे फिरत होता. मग कुठून उपरती झाली कोण जाणे. तो संपदाला म्हणाला, अगं विनू आणि मीनूला कळव ना. आदिती माझ्याकडे बघून हाताश हसली. हळूच माझ्या कानात म्हणाली, एवढंही कळू नये का याला? संपदाशी बोलायला त्यांना आवडणार नाही म्हणून? ह्याच्या बहिणी आहेत ना त्या. मग ह्याला कळवायला काय झालं त्यांना? सगळ्यांना आपला तिलाच कळवायला सांगतोय. जाऊ दे ग, तू आपली शांत राहा. उगाच अपमान करून घेण्यापेक्षा गप्प राहिलेलं बरं. मी तिला समजावलं. संपदानं विनूला फोन लावला. फोन श्रीरंगने उचलला. हॅलो. हां हॅलो, मी संपदा मामी बोलतीये. आई आहे? नाही, आई बाबा मंदिरात गेले. हो का? बरं, मग तुझ्या आईबाबांना निरोप दे आल्यावर. तुझी आजी गेली म्हणून सांग. काय आजी गेली? एकदम कशी गेली? मामा आहे तिकडे, त्याला फोन दे. घ्या हो, तुमच्याशी बोलायचं आहे त्याला. तिने फणकाऱ्यातच केदारकडे फोन दिला. माझ्याशी काय बोलायचंय? मामीनी सांगितलं ना तुला. दटावण्याच्या सुरातच केदार श्रीरंगशी बोलला आणि फोन कट करून टाकला. उशीर होईल म्हणून मग केदारनं स्वतःच विवेकच्या मोबाईलवर फोन लावला. केदारचा फोन बघून त्यांना शंका आलीच असणार. हां हॅलो. हॅलो विवेकराव, आई गेली. ओ हो हो. कधी? आता थोड्या वेळापूर्वी. विनू आहे ना तिथे? हां आहे, देतो तिला. विनयानं दोघांचं संभाषण ऐकल्यामुळे तिला माहिती झालंच होतं. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. आवाज भरून आला होता. हॅलो विनू, अगं आई गेली. गेली ना बिचारी शेवटी? सुटली. विनूला नीट बोलताही येत नव्हतं. हुंदके येत होते. क्षणभर तिला खूप राग आला होता केदारचा. काही तासांपूर्वीचा प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर येऊन गेला. पण ही वेळ बोलायची नाही म्हणून तिने आवर्त घेत त्याला रडत रडत सांगितलं, आम्ही लगेच निघतोय. हां, मी आल्याशिवाय आईला न्यायचं नाही. बरं ठीक आहे, ये. घरात संपदाच्या माहेरचे लोक आता आपलंच राज्य आहे या तोऱ्यामध्ये वावरायला लागले होते. तिथे माझा जीव घुसमटायला लागला. तशी मी कोणती त्यांची रक्ताची होती म्हणा. आणि वरतून संपदाच्या सासूची मैत्रीण. तिला फारशी आवडत नव्हतेच. त्यामुळे मी थांबले नाही थांबले त्यांना काही फरक पडत नव्हता. बाहेर अंगणात सोनचाफ्याजवळ जाऊन उभी राहिले. सोनचाफा सुकला होता.
अस्तित्व संपल्यासारख्या त्याच्या फांद्या निर्जीव वाटत होत्या. दादासाहेबांनी किती आवडीने हे सोनचाफ्याचं झाड लावलं होतं. सुमनचं स्वप्न होतं एक छोटंसं टुमदार घर बांधावं. जास्त मोठं नसेल तरी चालेल, पण त्याला अंगण हवं. छान गोंडस विविध रंगीबेरंगी फुलांनी सजलेली, फळभाज्यांनी नटलेली बाग लावायची होती तिला. तशी तिने आपली हौस पूर्ण केली सुद्धा. एक झाड लावायचं ठेवलं नाही. पेरूचं, पपईचं, लिंबाचं, भाज्या, फुलं सगळी झाडं लावली होती. अर्ध आयुष्य भाड्याच्या घरात गेलं होतं. तिथे कसली अशी झाडांची हौसमौस करता येते. दादासाहेबांनी निवृत्त व्हायच्या आधी नागपुरात स्वतःचं घर बांधलं. सरकारी नोकरी असल्यामुळे दर 2 वर्षांनी बदली व्हायची. मुलं मोठी झाल्यावर त्यांनाही मग वाटे कुठेतरी आता स्थायिक व्हावं म्हणून. सर्व दृष्टीनं नागपूर बरं होतं. शेतीवाडी पण जवळ होती. सगळे नातेवाईकसुद्धा नागपुरातच होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी असाच शहराच्या थोडंसं बाहेर ऑफिसमधल्या लोकांनी घेतला म्हणून एक प्लॉट घेऊन ठेवला होता. तसे ते काटकसरी आणि हिकमती होते. हळूहळू त्या बाजूला वस्ती व्हायला लागल्यावर मग तिकडे घर बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कर्ज न काढता जवळच्या साठवलेल्या पैशात सुंदर कामापुरतं घर बांधलं होतं. राहायला लागल्यावर गरजेनुसार त्यांनी मग सोयी करून घेतल्या होत्या. सुमनला सोनचाफ्याची फुलं खूप आवडायची, तेवढं ते झाड तिला कुठे मिळेना. तेव्हा काही एवढं नर्सरीत जाऊन झाड खरेदी करायची वगैरे पद्धत नव्हती. डोक्यातही ते येत नव्हतं. पण केवळ सुमनसाठी दादासाहेबांनी ते झाड नर्सरीत जाऊन शोधून सोनेरी रंगाच्या फुलांचा सोनचाफा विकत घेऊन आले. खूप जपत होती सुमन त्या झाडाला, खूप प्रेम करत होती त्याच्यावर. विनयाचं लग्न झाल्यानंतर 1 वर्षात दादासाहेब गेले. स्वकष्टाने बांधलेलं ते घरकुल जेमतेम 5 वर्ष त्यांनी उपभोग घेतला होता. तब्येतीने तसे ते धडधाकट होते, बोलण्यात जरब होती, पण मनाने खूप हळवे होते. विनयाच्या लग्नापासून त्यांची तब्येत जरा ढासळलीच होती. मुलगा चांगला होता. त्याची नोकरी, स्वभाव बघून केवळ दादासाहेबांनी नमतं घेतलं होतं. विनयाला पसंती आल्यानंतर त्यांनी तिला नीट बसवून कुटुंबाची कल्पना देऊन तिची संमती घेऊनच मुलाकडच्यांना होकार कळवला होता. कारण त्यांचं कुटुंब मोठं होतं. 5 भाऊ, 2 बहिणी असा त्यांचा परिवार होता. सगळ्यांची लग्न झाली होती. 3 मुलं बाहेरगावी राहत होती. पण यांचं कुटुंब छोटं असल्यामुळे दादासाहेबांना विनयाची जरा काळजी वाटत होती. पण विनयाला मोठ्या घराचं भारी फॅड होतं. तिला माणसात राहायला खूप आवडे. शिवाय विवेक तिच्या मनात ठसला होता, त्यामुळे तिचा विचार पक्का होता. लग्नाची बोलणी करता करता मुजुमदार कुटुंबियांनी त्यांच्याचकडे बैठक ठेवली होती. त्यांचे मोठे जावईसुद्धा बोलण्यासाठी आले होते. मुलीकडच्यांना अगदी तुच्छ लेखून त्यांच्या जावयांनी एक एक मागणी अगदी कठोर शब्दात त्यांच्यापुढे ठेवली होती. अशा पद्धतीने मागणी केल्यामुळे दादासाहेबांना जरा अपमानास्पद वाटलं होतं. त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला होता. त्यांनी ठामपणे मुलाकडच्यांना सांगितलं, हे बघा, मी मध्यमवर्गीय माणूस आहे. शिवाय एकटाच कमावत आहे. माझ्या कुवतीप्रमाणे मला जे शक्य होईल ते मी देईन. लग्नाचा हॉलसुद्धा मी माझ्या पैशाच्या क्षमतेप्रमाणे ठरवीन. माझी ही मुलगी शिकलेली आहे, त्यामुळे तुम्हाला पटत असेल तर बघा. त्यांच्या जावयाला कसंही करून हे लग्न मोडायचं होतं. त्यांच्या मोठ्या बहिणीच्या मुलीशी विवेकचं लग्न व्हावं असं त्यांना वाटत होतं, पण विवेकने तिला चक्क नकार दिला होता. त्या नकाराचा बदला म्हणून ते दादासाहेबांचा पाण उतारा करू बघत होते, जेणेकरून मुजुमदारांचा त्यांच्यासमोर वाईट ठसा उमटेल. आपण हॉल जर आमच्या मताप्रमाणे नसेल तर मुलगा लग्नाला उभा नाही राहणार, जावई तोऱ्यात बोलले त्यांचे. दादासाहेब भयंकर चिडले होते. त्यांना हा अपमान सहनच झाला नव्हता. ते म्हणाले, हो का, ठीक आहे, मग हे असं कोण बोलतं? फक्त अशिक्षित माणूस असं बोलू शकतो. दादासाहेबांनी रागारागानं प्रत्युत्तर दिलं. दादासाहेबांचं बोलणं ऐकून त्यांचे जावई तिरमिरे झाले होते. त्यांना दादासाहेबांचे शब्द जबरदस्त झोंबले होते. ताड उठून गेले. नाईट शिफ्ट झाल्यामुळे विवेक झोपलेले होते. त्यांना गाढ झोपेतनं बहीण आणि जावयांनी उठवलं. विवेक, हे लग्न मोडून टाक, हे लोक चांगले नाहीत बरं. विवेक झोपेत होते, पण जे काही त्यांचं बोलणं ऐकलं त्यावरून त्यांना जावयाच्या स्वभावाचा अंदाज होता ना. त्यांनी सांगितलं की नाही, असं होणार नाही, ती मुलगी मला पसंत आहे,
काहीही तडजोड करा, पण हे लग्न मोडणार नाही. विवेकने ठामपणे सांगितल्यामुळे त्यांचा हा सुद्धा प्रयत्न असफल झालेला होता. तेव्हापासनं विवेकवर विश्वास होता. पण बाकी घरचे लोक विनयाशी नीट वागतील का नाही याची त्यांना सतत चिंता लागून राहायची. विनयाच्या लग्नाला जेमतेम 6 महिने झाले असतील. एक दिवस त्यांना हृदयाचा जबरदस्त झटका आला. काही कळायच्या आत दादासाहेबांनी डोळे मिटले ते कायमचे. सुमनला सोनचाफ्याचा खूप आधार वाटत होता. मन उदास असलं की ती आपली सोनचाफ्याजवळ बाईची. केवढा वृक्ष झाला होता. भक्कम आधार असल्यासारखा उभा होता. खूप बहरायचा. हिरवी कंच पानं आणि सोनेरी गोंडस नाजूक फुलं बघून मनाला उभारी यायची. सोनचाफा बहरला की मग देवपूजेला सोनचाफ्याची बहार यायची. आता सुमनला बर्फात ठेवलं होतं कारण मुलींना यायला अवकाश होता. मीना मुंबईलाच राहत होती, पण विनया राजस्थानमधल्या जयपूर या शहरात राहायची. मी तिकडे बसून बसून कंटाळले होते. डोळ्यातले अश्रूही सुकल्यासारखे झाले होते. मुलींचेही सारखे फोन येत होते. मुलींना माझी काळजी लागली होती. इंदूलाही कळवायचं होतं. ते डॉक्टरांच्या बरोबर मुलाकडे अमेरिकेला गेली होती. शेवटी मी घरी आले. सगळीकडे अंधारलं होतं. त्या अंधारातून घरी येताना मला सारखा सुमनचा भास होत होता. मन शरीर थकलेलं असल्यामुळे डोळे पेंगायला लागले होते, पण डोक्यात विचार चालूच होते. सुमनचा चेहरा डोळ्यांसमोरनं जात नव्हता. सारखी मनाला सल लागून राहिली होती. सुखदुःखात सतत एकमेकींच्या जवळ राहणारे आम्ही, आपण सुमनसाठी काहीही करू शकलो नाही. तिचा त्रास फक्त उघड्या डोळ्यांनी बघत राहिलो. डोकं सुन्न झालं होतं. कधीतरी पहाटे डोळा लागला. सकाळी जाग आल्यावर खूप भकास एकटं एकटं वाटत होतं. सुमन आता राहिली नाही हे मनाला पटत नव्हतं. आमच्या 3 पाकळी फुलातनं 1 पाकळी गळली होती. आधी आम्ही घरातल्या कितीही कटकटी असल्या तरी सिनेमा नाटकाला जायचो, जगून घेण्याचा प्रयत्न करायचो. पण सुमन आजारी झाल्यापासून आमचं हिंडणं फिरणं बंदच झालं होतं. संध्याकाळ झाली की ती खूप उदास व्हायची. त्यावेळी मी एक चक्कर तिच्याकडे घालायची. थोड्याशा गप्पा, इकडची तिकडची माहिती सांगितली की तिला बरं वाटे. इंदू तिच्या नव्या संसारात मग्न झाली होती. सुमन होती मला एक सोबत कुठेही जायला यायला. ती मला आणि मी तिला. पण देवाला कुठे बघवलं. ती पण सोडून गेली. रात्रीचे 8 वाजले होते. भयाण शांतता पसरली होती. सुमनला नेण्याची सगळी तयारी झाली होती. केदारचं मुंडन होऊन तो फाटकामध्ये खुर्चीत बसून विनयाच्या यायची वाट बघत बसला होता. सगळ्यांच्याच नजरा विनयाच्या वाटेकडे लागल्या होत्या. तिचा नुकताच फोन येऊन गेला होता. अर्ध्या तासात पोचतीये. विनया येतीये हे ऐकून संपदा थोडीशी बिथरलेली जाणवत होती. केदारपेक्षा विनया 1 वर्षानं लहान होती. ती नाकेडोळी सुमनसारखी सुंदर, बोलकी, स्मार्ट. या उलट मीनू शांत आणि अबोल. विवेक एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होते. मोठे जावई म्हणून त्यांचा कुटुंबात मान होता. दादासाहेब गेल्यानंतर घर सावरायला तिनेच मदत केली होती. त्यावेळी मीनू जेमतेम 12वी पास झाली होती आणि केदार एका छोट्या कंपनीत नुकताच नोकरीला लागला होता. त्यामुळे सुमन आणि विनू मायलेकीपेक्षा मैत्रिणीसारख्या घट्ट जवळ आल्या होत्या. दादासाहेब गेले तेव्हा निवृत्त व्हायला त्यांना 3-4 वर्ष बाकी राहिली होती. त्यामुळे केदारला त्यांच्या जागेवर नोकरी लागू शकली. प्रयत्न करता करता 2-3 वर्ष कसे निघून गेले कळलंच नाही. त्या 2-3 वर्षात सगळे आपले परके मात्र समजले. हक्काची नोकरी असून सुद्धा मिळवण्यासाठी आटापिटा करायला लागला. कोणी नुसतं आश्वासन देत होतं, कोणी घालून पाडून बोलूनही घेत होतं. पण केदारनी सगळं निमूटपणे सहन केलं होतं. ती वेळही तशीच होती. गरजेच्या वेळी लोक आपले कसे करतात याचा पूर्ण अनुभव आलेला होता. सुमन बिचारी देवाला सतत नवस बोलत होती. तशीही त्या दोघांना केदारची खूप काळजी असायची. एकदा एका भविष्यवाल्याने सांगितलं होतं म्हणे त्यांना
की तुमच्या मुलाला नोकरी लागल्यावर त्याची प्रगती ही तुमच्यापासनं दूर राहून होईल. तेव्हा दादासाहेब म्हणाले होते म्हणे, "नको रे बाबा, मी माझी बदली करून घेईन, पण केदार इथेच राहील घरी." नवरात्रीचे दिवस होते. केदारच्या नोकरीची ऑर्डर आली तेव्हा सुमी कोराडीच्या देवीला ओटी भरायला गेली होती. ऑर्डर बघून केदार खूप खुश झाला. कुणाला सांगू, कुणाला नको असं त्याला झालं होतं. पळत गाडी काढली आणि धूम विनयाकडे जाऊन पोहोचला. तिलाही त्याचं कौतुक होतं. तिने लगेच पेढे आणले, देवापुढे ठेवले. खूप आनंद झाला तिला. सुमनची काळजी मिटली होती. त्या दिवशी पावसाची सारखी रिपरिप चालू होती. सुमनला मीनूसाठी एक पत्ता मिळाला होता. तिथं जायचं होतं विचारपूस करण्यासाठी. मीनूच्या पत्रिकेत मूळ नक्षत्र होतं, त्यामुळे तिची पत्रिका कुठे जमत नव्हती. पसंती येत होती, पण पत्रिका पाहिली की मुलाकडचे लोक टाकून देत होते. एक मुंबईचं स्थळ सांगून आलं होतं. त्यांना पत्रिकाच पाहिजे नव्हती. त्यांचा म्हणे पत्रिकेवर विश्वास नव्हता. पण मुंबईचं स्थळ असल्यामुळे सुमनचा जीव होत नव्हता मीनूला तिकडे पाठवायला. शेंडेफळ ना, सतत आईच्या पदराला धरून राहिलेली. पण मंडळी फार चांगली होती, म्हणून शेवटी मन घट्ट केलं तिने आणि ठरवून टाकलं लग्न. तिला खरं म्हणजे मीनूच्या लग्नाची घाई नव्हती, पण केदारचं वय वाढत होतं. त्याचंही लग्न तिला लवकर उरकायचं होतं. सून घरी यायच्या आत मुलीचं लग्न झालेलं बरं, अशी तिला घाई लागलेली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अलका मोकाशी लिखित गुंतवळ ही कादंबरी. आज या कादंबरीचा पहिला भाग आपण ऐकलात. दुसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.